जय सद्गुरू. सर्वांना माझा नमस्कार. उरलेल्या भातापासून कुरकुरीत वडे आज आपण बघणार आहोत. भन्नाट रेसिपी. आज आपल्याकडे आहे उरलेला भात. आपण त्याचं बनवणार आहोत असा काही खास पदार्थ जे खाल्ल्यावर वाटणार नाही की हे उरलेल्या भाताचा पदार्थ आहे. चला, हा एक वाटी उरलेला भात आहे. हे तांदळाचं पीठ 4 चमचे घेतलेलं आहे. तिखट, हळद आणि गरम मसाला, कांदा, 2 मिरच्यांचे तुकडे आहेत, थोडीशी कोथिंबीर आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेणार आहे. चला, आपण पहिल्यांदा भात काढून घेऊया. त्यामध्ये हा कांदा टाकूया, कोथिंबीर टाकूया, 2 मिरच्याचे तुकडे ते टाकूया. ही अर्धा चमचा हळद पावडर आहे ती घेतली आहे. 1 चमचा लाल तिखट आहे बेडगी मिरचीचं. गरम मसाला घेतला 1 चमचा. हे पहिल्यांदा आणि त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. ते आपण पहिल्यांदा एकत्र करून घेऊया. आपलं हे सगळं साहित्य, भात वगैरे सगळं मिसळून झालेलं आहे. आता वड्यांना छान बाइंडिंग येण्यासाठी आपण तांदळाचं पीठ 4 चमचे घेतलं होतं. त्यातलं 3 चमचे आपण त्यामध्ये टाकून घेऊया. जसं लागेल तसं वापरूया आणि ते मिक्स करून घेऊया. हे राहिलेलं पीठही आपण त्यामध्ये टाकून घेऊया. ते व्यवस्थित त्याला बाइंडिंग येईल आणि तळताना ते फुटणार नाहीत. म्हणजे 1 वाटीला 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही, त्यामध्येच भिजवलेलं आहे. अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता हाताला तेल लावलेलं आहे. आपण याचे वडे करून घेऊया. भाताचे वडे आहेत असं वाटतंय का बघा. सगळं मिक्स छान झालेलं आहे. त्यामध्ये आपले 1 वाटी भाताचे एवढे वडे तयार झालेले आहेत. ते आता आपण गॅस चालू केलेला आहे. तेल तापलेलं आहे. आपण ते तळून घेऊया. आपले वडे असे छान फ्राय झालेले आहेत. ते आपण तळून घेऊया. आता तळलेले आहेत ते वडे, ते आपण काढून घेऊया. आता आपण दुसरे वडे त्यामध्ये टाकून ते सुद्धा अशाच प्रकारे तळून घेऊया. आपले सगळे वडे फ्राय झालेले आहेत. ते आपण सर्व करूया. असा हा उरलेल्या भाताचा एकदम वेगळा आणि कुरकुरीत वापर. भातवडे चवदार आणि चटपट आणि घरातल्या साहित्यात तयार होणारा नाश्ता. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, तुमच्या कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच रेसिपीसाठी जय सद्गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.